महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असं चाकणकर यांनी म्हटलंय। तर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करू मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची रुपाली चाकणकर यांनी भेट घेतलेली आहे। त्यांचं सांत्वन त्यांनी केलं। खरं तर खूप कठोर कारवाई यामध्ये करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे इथून पुढे अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आम्ही सतर्क आहोत। पोलीस प्रशासन सतर्क आहे, गृह विभाग यामध्ये निश्चितपणाने लक्ष घालत आहे। त्याच्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा होईल यासाठीचा आम्ही पाठपुरावा करू। मी अजून कुटुंबियांना भेटले नाही, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेईल आणि त्यानंतर परत एकदा सविस्तर आपल्याशी बोलू। त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी 2 मिनिटं त्या ठिकाणी सर्व वकील महोदय या ठिकाणी फिर्यादीच्या बाजूने कोर्टामध्ये त्या ठिकाणी उभे राहतील असा निर्णय आपल्या वकील संघाने केलेला आहे। तर महाविकास आघाडीमध्ये मनसे हवी असं शरद पवार यांचं मत आहे। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक आहेत। महापालिका निवडणुकीबाबत युती आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच पवारांची भेट घेतली होती। काँग्रेसला मनसेला सोबत घेणं मान्य नाहीये, मात्र महाविकास आघाडीत मनसे हवी असं शरद पवारांचं मत आहे। मुंबई पालिकेच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुंबईत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतली होती। पालिका निवडणुकीसंदर्भात युती आणि आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। दरम्यान मुंबई महापालिका महाविकास आघाडी म्हणून लढली पाहिजे असं पवारांचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मतदार यादीच्या घोळासंदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता मग निवडणूक का वेगळी लढता असा सवाल शरद पवारांनी केल्याचंही सूत्रांकडून कळत आहे। दरम्यान महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात पवार सकारात्मक असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी मनसेला देणं घेणं नसल्याचं संदीप देशपांडे म्हणाले। उद्धव साहेब ठाकरे वर्षा गायकवाडांची काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांची काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही। त्यामुळे मला वाटतं सगळ्यात पक्षप्रमुखांचे आदेश येईपर्यंत सर्वांनी या गोष्टीवरती धीर धरला पाहिजे। मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते। म्हणजे या मोर्चाचं निमंत्रण हे थेट भारतीय जनता पक्षापर्यंत सर्वांना देण्यात आलं होतं। त्यामुळे तो मवईनं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा झाल्याचीही माहिती आहे। जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या ठाकरेंच्या नेत्यानं या भेटीदरम्यान चर्चा केली आहे। काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। तर ठाकरे शिवसेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहेत। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल अशी ठाकरे सेनेची तर विरोधकांची एकजूट फार महत्त्वाची आहे अशी ही भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली आहे। दरम्यान ठाकरे सध्या काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुंबई महापालिकेसाठी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज आहे। ठाकरे काँग्रेसच्या काही जागांवर देखील भाजपचा विजय होत असल्याचा दावा केला जातोय। महायुतीमध्ये भाजपकडून सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता आहे। भाजपकडून नव्या फॉर्म्युल्यानुसार पालिकेची रणनीती। भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार 100+ जागा।
महायुतीत लढल्यास फायदा होण्याचा अंदाज, सर्व्हेनुसार भाजपचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेकडे 38 माजी नगरसेवक उरलेत, त्यापैकी 16 जागा भाजपकडे जाण्याचा दावा. काँग्रेसच्या 31 माजी नगरसेवक असलेल्या मतदारसंघांपैकी 8 जागी भाजप निवडून येण्याचा अंदाज. 2017 सालानुसार काँग्रेसचे 10 माजी नगरसेवक कमी झाले, 9 सोडून गेले, तर एका माजी नगरसेविकेचा मृत्यू झाला होता. भाजप 82 जागा राखणार असल्याचं सर्वेक्षणामध्ये दिसतंय. ठाकरेंच्या सेनेचे 16 आणि काँग्रेसचे 8 असे मिळून भाजपचा आकडा 106 वर जाऊ शकतो असा अंदाज आहे.